नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात सर्वत्र विजांचा लखलखाट, ढगांचा कडकडाटासह वेगवान सुसाट्याचा वारा जवळपास तब्बल 2 तास चालू होता। त्यानंतर वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। यातच ग्रामीण भागातील पिंपळदरी गावात वादळी वाऱ्याने कहर केला असून राम शंकर ससाने यांच्या घरावर बाभळीचे झाड कोसळले। विठ्ठल दत्ता चाटे यांच्या घरावर देखील झाड कोसळले। सुदाम माधवा कांबळे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले। तसेच पिंपळदरी येथील शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। पंडित जनार्दन शिंदे या शेतकऱ्याच्या शेतात प्रत्यक्ष पाहितले असता आंबा, लिंबू आदी फळबागांचे झालेले नुकसान पाहायला मिळाले। तरी या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने प्रत्यक्षात जागेवर जाऊन पंचनामे करावेत व या आकस्मिक नैसर्गिक संकटाला सामोरे जाणाऱ्या नागरिक व शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी व यांना दिलासा द्यावा अशी मागणी पिंपळदरी गावातील नागरिक करत आहेत। अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार हनुमंत मुंडे सर यांनी कळवली आहे। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज 24 चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व पुढे शेअर करा। पाहूयात काही क्षणचित्रे। पडले रे आली काही होत नाही। पाहू इकडे 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 बोल फिर रहा। आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। नमस्कार।